जर त्याचा बॅड फेज चालू असेल तर त्या बॅड फेजमध्ये त्याला समजावतही असतात आणि चांगला फेज असेल तर त्या विजयाच्या धुंदीमध्ये नाचतही असतात. सर राकेश आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता या सायगाव टीमचे कॅप्टन आहेत, एनआर बोरपाडा टीमचे कॅप्टन आहेत आणि आपल्या असोसिएशनच्या रूलनुसार टीम एनआर बोरपाडाला तर टॉस विन दिलेला आहे कारण की वेळेत त्याने पोहोचले आणि त्यानंतर लेट आले त्यामुळे जी पॅनलाइज असेल ती देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. चला राकेश आलेत. राकेशला आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात आपल्या व्यासपीठावरनं आणि हे पारितोषिक देण्याकरिता मी विनंती करतोय संजयजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण राकेश याला प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं. कमालीचा खेळ राहिला राकेशचा. मेडन हाताळली आणि बॅटिंग करत असताना लगातार 3 चौकार 1 सिक्सर त्याचा बॅटमधनं पहिला 18 धावा त्याने बॅटिंगवरती जोडल्या आणि आपण त्याला हे पारितोषिक देतोय. सुपर खेळ राकेश and wish you very all the best for your next match. चला टीम साईगाव लगेचच फिल्डिंग बघा. टॉस विन तर आपण दिलेला आहे. पेनल्टी काय आहे ती कळवा आमच्यापर्यंत रितेश. एक षटकांची पेनल्टी असेल टीम सुपेगाव टीम साईगाव. आणि फिल्डिंग नाही लावली तर मग धाव्यांची पेनल्टी ऍड होत जातील. चला साईगाव आपण लगेचच मैदानामध्ये फिल्डिंग लावून घ्या, सेट करून घ्या. एका षटकाची पेनल्टी तुम्हाला दिली आहे म्हणजे तुम्हाला 4 षटका हाताळायची आहेत पण खेळताना 3 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. बॉलिंग टाकताना तुम्हाला 4 षटक टाकायचे आहेत पण जो टार्गेट येईल तो तुम्हाला 3 षटकामध्ये कंप्लीट करायचा आहे. पॉवर प्ले तर त्यांना मिळेलच एक, नो डाऊट. 3 षटकांची मॅच असेल तरी पण आपण एक पॉवर प्ले अलाउड करतो. सो एक ओव्हर पॉवर प्ले असेलच. आणि चला लगेचच मायक्रोफोनवरती देखील आपण परिवर्तन करूयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा आवाज आपण पहिल्या दिवसामध्ये ऐकला होता. व्हॉइस ऑफ भोकरी रोहित गोरले. साईगाव संघ पुन्हा एकदा लक्ष असू द्या. आता तुम्ही गोलंदाजी करत असताना 4 षटकं पूर्ण तुम्हाला हाताळायची आहेत. मात्र ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी करता याल ना, जो तुम्हाला टार्गेट जो चेस करायचा असेल तो 3 षटकांमध्येच करावा लागेल. कारण तुम्ही खूप सारा वेळ खर्च केला आहे. त्यानंतर आपल्या असोसिएशनच्या नियमावलीनुसार तुम्हाला दंडित देखील केलं गेलं आहे. बल 1 षटकाची पेनल्टी देखील आहे आणि नाणेफेकीचा कोल देखील आपण येणार बोरपाडा संघाकडनं पाहायला मिळाला कारण तुम्ही खूप सारा उशीर गेला. आणि साईगाव संघ 12th मॅन देखील मैदानामध्ये पाठवायचं आहे. बॉलर नेम कलवा. आपण गोलंदाज पाहतोय साईनाथ कवाड अंबाडी असोसिएशनची जी प्रीमियर लीग झाली होती त्यामधील बेस्ट बॉलरमधून जो ठरला होता तोच गोलंदाज आपण पाहतोय साईनाथ. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निकेतन आणि नॉन स्ट्राईक एंडला नीरज. सलामीची पारंपरिक जोडी येणार बोरपाडा ब संघाकडनं आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
चला लेट्स प्ले. सामन्याला होती या सुरुवात. पंचांचा इशारा येतोय. आपण पाहतोय गोलंदाज साईनाथ सुरुवात करेल आपल्या स्पेलला. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर टर्न करायचं होतं ऑन साईडला. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. त्यानंतर एकदा बलिया. नक्कीच बॅट देखील स्पर्श झालेला असावा चेंडूचा. हाताला लागलं होतं. बॅटला लागले. बॅटला लागले होतं. स्पर्श झाला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर संघाचं खातं ओपन केलं. एकदा बलिया. पुढील चेंडू. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू अपटून टाकण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरनं खेळून काढलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी आलाय. चौकार. साईगाव संघ लेट देखील आला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर साईगाव संघाच्या 12th मॅन देखील नाही आहेत. ती देखील पेनल्टी ऍड केली जाईल षटक समाप्तीनंतर. चौकार आला ना. आपण पाहतोय चौकार आल्यानंतर साईनाथ पुन्हा एकदा सज्ज झालाय. हा चेंडू कसा असेल. ओव्हर पिच चेंडू सरळ उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स उचलला जाईल. त्यानंतर आपण पाहिलं तर रमेश फील्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज. अगदी हातामध्ये चेंडू आला होता. थोडीशी चुकी घडली. अति घाई संकटात नाही म्हटलं जातं ना, त्या प्रकारचं समीकरण पाहायला मिळालं. अति घाई केली गेली आणि मिसफील्ड पाहायला मिळाली. त्याचबरोबर 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 7 या अंकावर. यावेळेस हलक्या हाताने पुश केलंय. पुश करो खुश रहो. सिंगल स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 8 या अंकावर. हा चेंडू देखील अप्रतिम होता. जर शॉर्ट सिलेक्शन मोठा प्रहार करायचा प्रयत्न जरी असता तरी धावा खूप साऱ्या चांगल्या मिळाल्या असत्या. मात्र आपण पाहिलं असेल सन्मान दिलाय चेंडूला. सन्मान देखील देणं खूप गरजेचं असतं आणि हीच ते फलंदाजाची ओळख असते. तेच देत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. यावेळेस लॉफ्टेड शॉट ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक होते. चुकी घडली. झेल सुटली. त्याच्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलाय. चौकार. याआधी जर आपण पाहिलं तर नीरज याच्या बॅटमधनं चौकार आला होता. आता मात्र निकेतनच्या बॅटमधनं चौकार आला. ऑन साईडला नक्कीच लॉफ्टेड शॉट होता. झेल सुटली. चौकार आला पुन्हा एकदा. यावेळेस स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आला होता कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल झाला डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आला. अजून एक चौकार. आला आणि आपण पाहतो देखील इशारा येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 16 या अंकावर. डबल डिजिट मध्ये पहिल्याच षटकामध्ये आपण धावा पाहतोय. इथून आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार आलेत आणि एकंदरीत धावा आपण पाहिल्या 16 आणि ज्या पेनल्टीच्या धावा होत्या ना त्या देखील इथून ऍड केल्या जातील. 16 + 2 18 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतो यश. पहिलं षटक नक्कीच फलंदाजी करणाऱ्या टीम करिता खूप चांगलं राहिलंय. कारण धावा 16 आल्या. पेनल्टीच्या देखील ऍड केल्या. धावा आपण 18 पाहिल्या. यश सुरुवात करतील दुसऱ्या ओव्हरला. पहिल्या चेंडूवर चुकी घडली. भीमर हाताला पहिला चेंडू तेच तरार करण्याच्या अनुषंगाने आपण पाहिला असेल. लाईन मध्ये वरकटल्यात. भीमर चेंडू हातालाय. पंचांनी दंडित देखील गेलाय. हा नो चेंडू. नो +1. 2 धावा अजून स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील आणि इथून पुढील चेंडू फ्री हिट असेल. गोलंदाज आपण पाहतो यश. यश पहिल्या चेंडूवर चुकी घडली आणि त्यानंतरचा हा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलला जाईल का. स्ट्राईक एंडला निकेतन आहेत. चौकार हॅट्रिक वर असतील. यावेळेस ऑन साईडला पुन्हा टर्न गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 बाउन्स. चेंडू उचलून फेक केला जाईल. अजून एक धाव. अगदी आपण पाहिलं असेल ना निकेतन या अगोदर 2 चेंडूवर 2 चौकार आले होते. मात्र यावेळेस ऑन हॅट्रिक होतं. तर अलाउंड द कार्पेट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. डीप मध्ये उचलून फेक केला गेला. 1 धाव आल्या. धावसंख्या आपण पाहतोय 21 या अंकावर. इथून फलंदाजी खूप सारी चांगली पाहायला मिळते येणार बोरपाडा संघाकडनं. यावेळेस मिस टाइम शॉट हवेत आहे. चेंडू खूप वेळ. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर राहिलेत. दूरवरून आलेत. सेफ लँडिंग पाहायला मिळाली चेंडूची. 1 बाउन्स उचलून फेक देखील केला गेला. मात्र या चेंडूवर 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आपण पाहतो 23 या अंकावर.
चौकार देखील येतात आणि एकेरी दुहेरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय जे ताळमेळ पाहायला मिळतंय आपल्याला दोन्ही फलंदाजांमध्ये. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, अगदी गोलंदाजाने ओळखलं होतं आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू देखील ट्रॅव्हल करणारा पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि आपण पाहिलं असेल तर हा स्लोपर पण चेंडू देखील एक धाव नक्कीच आली आहे. धाव संख्या 24. निकेतन पुन्हा एकदा स्ट्राईकला. यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त बाहेरचं चेंडू पाहायला मिळतं. अगदी स्लोवर पण चेंडू हाताळायचा होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला आणि बजा केसर आहेत आमचे पंच, त्यांनी लगेच दंडित देखील केलं. अव्वंतर धाव स्कोरबोर्डमध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या पाहतोय 25 या अंकावर यावेळेस फोर्स केलाय आणि त्या ठिकाणी जेल स्वीकारली जाईल. फलंदाज बाद होतोय. पहिलं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. निकेतन बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत यश. बोर्डपाडा संघाचे कर्णधार आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहिलं असेल अगदी दुसऱ्या षटकाच्या 4थ्या चेंडूवर विकेट आल्या. मिस टाइम शॉट होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक होते, कोणत्याही प्रकारची चूक न करता मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल देखील स्वीकारले गेले आणि विकेटचं पतन पहिलं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहायला गेलं तर खूप साऱ्या चांगल्या आहेत. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड आपण पाहतो. पुढील चेंडू यश. हा चेंडू अप्रतिम राहिला. हा चेंडू अगदी आपण पाहिला ना, या चेंडूवर बोटं देखील फिरवली होती. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिलाय आपण पाहिलं असेल, कारण या लेंथला ज्या वेळेस आपण पाहिलं असेल ना चेंडू पिच झालाय त्यावेळेस बाउन्स देखील पाहायला मिळालं होतं. मात्र हा चेंडू थोडासा खाली राहिला. निर्धाव चेंडू आला. यश टू यश असं बॅट डाललं. यावेळेस उडवला आहे. अगदी आपण पाहतो वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तर त्यांच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 6 धावांसाठी आलाय यश याच्या बॅटमधनं. षटकार. ज्यांच्या माध्यमातून या आपल्या स्पर्धेकरिता मॅन ऑफ दी सिरीज पारितोषिक लाभलं गेलं आदरणीय सुजाता नितीन राऊत सरपंच अनगाव आणि सन्माननीय नितीनजी राऊत साहेबांचे सुपुत्र यश राऊत यांचं इथे शुभागमन झालं आणि आपलं सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं असेल 31 धावा स्कोरबोर्डवर. यश आणि यश असं बॅटर रंगलं होतं, कारण स्ट्राईक एंडला देखील यश होतंय, गोलंदाजी करता देखील यश होतंय. यश ज्या वेळेस फलंदाजी करता आलं पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतरचा आपण पाहिला हा षटकार आला. तो चेंडू ओव्हरबीच चेंडू त्यावर उडवला गेला. टायमिंग परफेक्ट होता आणि जो वेग होता त्याचं देखील आपण पाहायला मिळेल. पुरेपूर फायदा उचलत असताना अगदी टायमिंग शॉट पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार आला आणि धावसंख्या आपण पाहतो 31. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सनील गोलंदाज झाले. इथून आता कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना, कारण आपण पाहायला गेलं असेल तर दोन्ही षटक खूप सारे मागडे ठरलेत. 31 धावा आल्यात आणि इथून धावा रोखाव्या लागतील, कारण आपण पाहिलं तर पेनल्टी देखील आहे. कारण साईगाव संघाला ज्यावेळेस फलंदाजी करायची आहे जो स्कोर असेल तो 3 षटकांमध्येच पूर्ण करायचा असेल. मात्र सनील पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर पंचांनी आम्हाला दर्शवलाय. हा दिशाहीन चेंडू असेल. षटकाची सुरुवात दिशाहीन चेंडूने झाली. इथून पुढे हा षटक कशा प्रकारे हाताळला जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. पहिले चेंडू दिशाहीन अवंतर धाव देखील स्कोरबोर्डमध्ये ऍड केली जाईल. यावेळेस चुकी घडली. भीमर चेंडू हाताळलाय आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलाय. चौकार नीरज याच्या बॅटमधनं. ज्या षटकामध्ये देखील एक भीमर आला होता आणि या षटकामध्ये देखील एक भीमर आलाय. आता चेंडू फ्रीड असेल. चुकी केली आहे गोलंदाजाने. फ्रीड चेंडूवर किती धावा जोडल्या जातील हे देखील पाहणार आहोत. शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी आपण पाहिलं स्लोपर पण चेंडू बॅट खूपच आधी आली होती.
शरीरावर जाऊन चेंडू आदळलाय आणि त्यानंतर आपण पाहतो एक धाव देखील कंप्लीट केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 38 रन ऑन स्कोरबोर्ड. उद्या आपण पाहिलं ना तर धावसंख्या खूप सारी चांगली आहे. कारण आपण पाहिलं असेल फलंदाजांनी त्यांचं पूर्णपणे 100% त्यांचे मैदानाच्या आतमध्ये देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्यासाठी ओळखलं जातं त्या प्रकारची फलंदाजी देखील केली जाते नर बोर्डपाडा संघाकडनं. यावेळेस अगदी आपण पाहिलं असेल अपील केली आणि अपील उचलून देखील धरल्या. फलंदाज बाद होतोय लेग बिफोर यश. विकेट आली. अगदी आपण पाहिलं असेल शफल ओपन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला चेंडू खेळून काढायचं होतं मात्र आपण पाहिलं तर विकेट आली आहे. आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युकांत आलाय आणि आले आपण पाहतोय हा देखील बीमर चेंडू हात आलाय आणि त्याला सरळ फेकून दिलाय 6 धावांसाठी. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लाईक 6 धावांसाठी षटकार आला. आता इथून आपण पाहतोय 2 बीमर हात आलेत. आता गोलंदाजावर रोख लावला जाईल. की आपण पाहिलं असेल या गोलंदाजांनी खूप मोठी चुकी केली आहे. दुसरा देखील बीमर हाताळला आणि इथून आपण पाहिलं असेल तर गोलंदाजाला बॅन केलं जाईल या सामन्याकरिता. 2 बीमर हाताळले त्यानंतर गोलंदाज आता गोलंदाजी करू शकणार नाही. धावसंख्या आपण पाहतोय 45 या अंकावर. तर नवीन गोलंदाज आलेत. या गोलंदाजाने देखील आल्या अगदी आपण पाहिलं असेल फुलटॉस चेंडू होता. फ्रेड चेंडू देखील होता मात्र स्लोपर 1 चेंडू पाहायला मिळाला. आशुतोष गोलंदाज आहेत. अगदी फ्लाईट दिली होती या चेंडूवर आणि लॉफ्टेड शॉट देखील खेळायचा होता. बॉल पासून थोडेसे दूर राहिलेत आणि निर्धाव चेंडू आला. आशुतोष शॉर्ट पिच चेंडू जागा बनवली ऑफ साईडला उडवला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग नक्कीच करतील आणि त्या ठिकाणी 2 धावा देखील बोलून पूर्ण केल्या गेल्यात. अगदी आपण पाहिलं असेल शॉर्ट पिच चेंडू होता जागा बनवून इनफिल्डच्या वरनं खेळून काढला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षण देखील गेलं चेंडू फेक करतील तोपर्यंत 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आपण पाहतोय 47 या अंकावर. युकांत पुन्हा एकदा यावेळेस ओव्हर पिच चेंडू भिरकावून दिलाय सरळ स्टेट. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑन रिजन मध्ये समालोचन कक्षाला सलामी देणारा हा ला युकांत यांच्या बॅट मधनं 6 धावांसाठी षटकार. त्रेपन्न सांघिक 50 देखील इथून कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 53. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट केलायचा होता मात्र अगदी आता पाहिलं असेल ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांनी पाहिलं आणि त्यानंतर लगेच डिसिजन देखील दिलाय. दिशा एंड चेंडू अभ्यंतर धाव अजून एक स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या पाहतोय 54 या अंकावर. पुढील चेंडू आशुतोष. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट पूल केलाय चेंडू झालाय गुल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 6 धावांसाठी अजून एक आलाय युकांत यांच्या बॅट मधनं षटकार. दुर्गा सुपेगाव सॉरी पारिवली आणि विजयी संघ होईल. माफ करा मित्रांनो
आपण पाहिलं असेल 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 60 या अंकावर. मंचावर पाहू शकता मुख्य अतिथी जितेश नवीन गोलंदाज झालेत. आता इथून आपण पाहिलं असेल धावसंख्या 60 आहे. हा षटक कशा प्रकारे हाताळला जाईल. चौथ्या षटकाला सुरुवात झाली त्यावेळेसचा पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं असेल खुलवर टप्प्याचा चेंडू होता. नंतर एकदा वाले अलाउन कार्पेट खेळून काढलं. जितेश गोलंदाज आहेत. इथून गोलंदाजी अप्रतिम करावे लागेल कारण संघ थोडंसं संकटात आहे. यावेळेस सफल झाले होते. स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. वारंवार आपण पाहिलं असेल ना तर पॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेग मध्ये खेळून करण्याचा प्रयत्न होतो. मात्र आपण पाहिलं असेल हा चेंडूवर गोलंदाजाने ओळखलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने चेंडू देखील ट्रॅव्हल केला गेलाय. निर्धाव चेंडू आलाय. दोन्ही चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 61. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षकाकडे झाली आहे चूक. चेंडू गेलाय 6 धावांसाठी. मिड विकेट क्षेत्रामध्ये आलाय षटकार. पुढे आले होते आणि झेल जुडले. मोका भी दिया और छक्का भी दिया असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 67. 67 रन्स. अगदी खूप मागडे ठरलेत गोलंदाज आपण पाहिलं असेल. आणि त्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर पेनल्टी देखील आहे साईगाव संघाला. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा लागली. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. नक्कीच चुकीच्या एंडला थ्रो देखील पाहायला मिळाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल कारण जो नवीन फलंदाज देखील आला मैदानाच्या आतमध्ये त्या फलंदाजांमध्ये तालमेल देखील त्या प्रकारचं राहिलं होतं. आणि धावसंख्या आपण पाहतोय इथून 69 रन्स. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज जितेश. यावेळेस पुन्हा सफल झाले होते. शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट होता. एलिव्हेशन नव्हतं आणि त्या ठिकाणी फील्ड केलं गेलंय 38 सर्कलमध्ये. आणि धावसंख्या आपण पाहतोय 70 या अंकावर. आजच्या दिवसातील हाय स्कोर 70 आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शेष असेल आणि या शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील हे देखील आपण पाहणार आहोत. शेवटच्या चेंडूवर देखील शॉर्ट पिच चेंडू त्यावर पुल केलाय आणि सक्सेसफुल चेंडू झालाय गुल. 6 धावांसाठी. अजून एक आलाय षटकार. धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या अखेरीस 76 आणि इथून विजयाकरिता 77 धावांची आवश्यकता असेल. 3 षटकामध्ये 77 धावांची आवश्यकता असेल साईगाव संघाला. थँक्यू सो मच रोहित. चला आपल्या व्यासपीठावरती आपण आणखी शुभ सन्मान करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता प्लेअर ऑफ दी वन ऑफ द सिरीज करिता पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट करिता जे पारितोषिक आपल्यापर्यंत या स्पर्धेकरिता पोहोचवले गेलेत. अनगावचे प्रथम नागरिक सुजाता नितीन राऊत यांच्या माध्यमातून सरपंच मॅडम आहेत आणि यांच्या माध्यमातून आपल्याला हे पारितोषिक पोहोचवलं गेले आणि त्यांचे सुपुत्र त्यांचे चिरंजीव आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. यश राऊत खरं तर कुस्तीपट्टू मर्दानगी मातीतला खेळ मराठमोळ्या मातीतला खेळ आपण ज्याला म्हणतो ना कुस्तीपट्टू आणि पैलवान आहेत यश राऊत. त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी यती पाटीलला विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण यश राऊत यांचा शुभ सन्मान शाही सन्मान करायचा आहे. खरं तर मराठमोळ्यातल्या मातीतला हा आपला खेळ आणि महाराष्ट्राची परंपरा जपणारा आपला खेळ रांगणा खेळ ज्याला म्हणतो ना आपण. आणि म्हणतात ना की तुम्ही प्रोफेशनमध्ये तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्ही कुठेही असाल तुम्हाला सांगावं लागतं. एखादा डॉक्टर असेल त्याला डॉक्टर सांगावं लागेल. एखादा वकील असेल त्याला मी वकील आहे सांगावं लागेल. पण कुस्तीपट्टू जो पैलवान असतो ना त्याला कधीच सांगावं लागत नाही की मी पैलवान आहे. त्याची ध्येययष्टी त्याची शरीरयष्टीच सर्व काही सांगून जातं. आणि आपण यश राऊतचा हा सन्मान करतोय. त्याचबरोबर त्यांचेच मित्र आयुषजी चिमटे जे ते देखील कुस्तीपट्टू आहेत.
कौलिवली गावचे त्यांचा देखील आपण या व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत आणि यती पाटीलला विनंती करेन की आपल्या शुभ से आपण आयुष चिमटे कौलिवली पैलवान यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. थँक्यू. नाव बॅक टू द क्रिकेट वन्स अगेन. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जाते रोहित गोरले. धन्यवाद मोनिश. चला तर बोलूयात सामन्याकडे. त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल फलंदाजी करत असताना काय फलंदाजी पाहायला मिळाली येणार बोर्डपाड संघाकडनं. आणि धावसंख्या आपण पाहिलं असेल ना तर एकंदरीत जोडल्या गेल्यात 76 आणि विजयाकरिता 77 धावांचं भलं मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. आणि 77 धावांचा पाठलाग करायचा असेल तर साईगाव संघाला त्या प्रकारची फलंदाजी देखील करावी लागेल. कारण आपण पाहिलं असेल साईगाव संघ लेट आला त्याच अनुषंगाने त्यांना दंडित देखील केलं गेलं. एक षटक कमी झालं आणि 3 षटकांमध्ये 77 धावा बनवायच्या असतील तर त्या प्रकारची फलंदाजी देखील करावी लागेल. सिंगल डबलवर डिफेंड राहून होणार नाही आहे. 77 धावा बनवायची आहेत. प्रत्येक चेंडू सीमा पार ट्रॅव्हल करावा लागेल कारण आव्हान आपण पाहतोय भलं मोठं आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. साईगाव संघ एक प्रतिनिधी इकडे पाठवलं तर बरं होईल. नावं सांगण्याकरिता तुमचा 12th मॅन नाही आहे. आता फलंदाजी करिता तुम्ही आहात तर एक प्रतिनिधी पाठवलं तर खूप बरं होईल. चला स्पीडअप करा विनंती असेल. येणार बोडपाडा संघ. मित्रांनो आपण पाहतात स्वर्गीय जाणूदाजी पटेल यांच्या स्मरणार्थ बाहुली चषक 2026 हे क्रिकेटचा रणसंग्राम आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे मान्यवरांचे तसेच खेळाडूंचे मी रोहित गोरले शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. फलंदाजांची नावं सांगायची आहेत. XYZ चा जमाना गेला मित्रांनो. गोलंदाज आपण पाहतो यश. पहिला चेंडू अगदी पाहिला तर फुल टॉस होता त्याला बिरकावून दिलाय. काय असेल त्या ठिकाणी नक्कीच 1 बाउन्स चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. क्रिकेट क्षेत्रामध्ये षटकार. नक्कीच इथून देखील साईगाव संघ देखील सांगतोय की आम्ही देखील सहज असं जी हार मारणार नाही आहोत कारण आमच्यामध्ये देखील थोडीफार क्षमता आहे आणि तेच प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतरचा हा षटकार देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय मयूर. यावेळेस स्विंग अँड मिस. अगदी याआधी आपण पाहिलं असेल तर फुलटॉस चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचे प्रयत्न होतो मात्र लाईन ती सापडत नव्हती. तर आपण पाहिलं असेल यावेळेस फुलटॉस चेंडू हाताळले त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नाही एकदा यश. यावेळेस अगदी आपण पाहिलं असेल ओव्हरपिच चेंडू होता. शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं. कटरच्या स्वरूपाचा चेंडू आणि एज लागली. यष्टीरक्षकाने झेल देखील स्वीकारली. पहिलं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. मयूर बॅक टू द डगआउट.
आता नवीन फलंदाज झालेत साईनाथ गोलंदाजी करत असताना तर खूप सारे मागडे ठरले होते, मात्र आता फलंदाजी करावी लागेल. इथून जेवढ्या धावा खर्च केल्या होत्या त्यापेक्षा अधिक धावा इथून जोडाव्या लागतील. चौथ्या चेंडूवर विकेट आले साईनाथ लेस क्रॉस बॅटने अलाउंड द कार्पेट खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत आणि उचलून फेक देखील केली जाईल. मात्र यावेळेस एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहिलं असेल ना, सलगच्या 2 चेंडूवर मोठे प्रहार आले. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर एक निर्धाव चेंडू आला आणि त्यानंतर मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं एज लागली, यष्टीरक्षकाने झेल घेतली आणि मयूर देखील बाद होताना आपण पाहायला मिळाले. त्यानंतरच्या चेंडूवर एक धाव आली. शेवटचा चेंडू शेष असेल या षटकातील. पहिलं षटक आपण पाहतोय. यश आशुतोष आहेत, उडवला, मिस टाइम शॉट आहे, खूप वेळ हवेत, स्वतः गोलंदाज येथील डाऊन द बॉल, झेल सोडली. चेंडू खूप सारा वेळ हवेत होता आणि त्यानंतर स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल जज परफेक्ट करू शकले नव्हते, झेल सुटली. जीवनदान दिलंय आशुतोष याला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 12 या अंकावर. आता इथून विजयाकरिता आपण पाहतोय 12 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता असेल. 4 षटकांचा सामना जरूर आहे, मात्र साईगाव संघ खूप सारा लेट आला आणि आपल्या असोसिएशनच्या नियमानुसार त्यांना लगेच दंडित देखील केलंय. एक षटकाची पेनल्टी देखील होती आणि त्यामध्ये आपण पाहिलं असेल त्यांचं 12th मॅन देखील नव्हतं आणि ती देखील 2 धावांची पेनल्टी आपण दिली त्यांना. आपण पाहिलं त्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 12 आणि अजून विजयाकरिता 12 चेंडू 65 धावांची आवश्यकता असेल. 77 धावांचा पाठलाग करत असताना स्ट्राईक एंडला पाहतो आशुतोष आणि गोलंदाज जय. शफल होऊन चेंडू उडवला आहे, त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाले. अगदी खेळाडू कक्षाला सलामी देणारा 4 धावांसाठी आलाय आशुतोष याच्या बॅटमध्ये चौकार. अगदी आपण पाहिलं असेल की शफल झाले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं हा फटका देखील अप्रतिम एक्झिक्यूट केला गेला. आपले खेळाडू ज्या ठिकाणी बसलेत ना त्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार जरूर आलाय. मात्र आपण पाहिलं असेल इथून विजय जर संपादन करायचा असेल तर प्रत्येक चेंडू हा सीमा पार ट्रॅव्हल करावा लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 16 या अंकावर. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, सफल झालेत. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय 16. अगदी एकतर्फी मॅच म्हणली तरी अवघड ठरणार नाहीये, कारण फलंदाजांनी देखील बोरपाड्याच्या अगदी आपण पाहिलं असेल पूर्णपणे राग व्यक्त केलेला असावा त्या प्रकारची फलंदाजी. आणि इथे आपण पाहतो एक धाव कंप्लीट केली आहे, लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव नक्कीच आली आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय 17 या अंकावर. इथून आपण जर पाहायला गेलं ना तर फक्त औपचारिकता शेष असतील या सामन्यामध्ये. इथून अगदी आपण पाहिलं 9 चेंडूमध्ये 9 6 जरी आले तरी सामना विजय होणार नाही आहेत. मात्र विजय जर सामना व्हायचा असेल तर गोलंदाजांची खराब गोलंदाजी जर आली तर सामना विजय होऊ शकता. मात्र त्या प्रकारची गोलंदाजी देखील करणार नाही आहेत बोरपाडा संघ. पुन्हा एकदा गोलंदाज जय. यावेळेस उडवला आहे, मिस टाइम शॉट आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. अगदी लॉंग ऑन सरळ होतं आणि वाईडिश लॉंग ऑन पर्यंत ते आले, मात्र झेल घेऊ शकले नाही आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं एकच धाव येते. आता मात्र चेंडू फक्त खेळून काढले जात आहेत, कारण फलंदाजांना देखील ठाऊक आहे की इथून आपण सामना जिंकणार नाही आहोत, म्हणून चेंडू खेळून काढले जात आहेत. लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रत्येक चेंडूवर फील्ड देखील चेंज होताना आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आशुतोष. यावेळेस आशुतोष याने उडवलाय, खूप वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, थोडेसे दूर राहिलेत.
वन बाउन्स उचलून फेक केलं जाईल. यावेळेस देखील एकच धाव. अगदी आपण पाहिलं असेल ना की दोन्ही फलंदाज एक एक चेंडू खेळून काढतात. धावसंख्या 19 या अंकावर पाहतोय. हलक्या हाताने फ्लिक करायचं होतं, एज लागली आहे आणि त्याच्यानंतर पंचांचा बोट आकाशात. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. साईनाथ बॅक टू द डक आउट. पाहिलं असेल एक षटक शेष असेल आणि धावसंख्या आपण पाहतो 19. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज निखिल. आता 6 चेंडूमध्ये 58 धावांची आवश्यकता असेल. अगदी 6 चेंडूमध्ये 6 सिक्स जरी आले ना तरी विजय होणार नाहीयेत. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतो आशुतोष. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. तर यावेळेस पुन्हा आपण पाहतो स्ट्राईक रोटेट केली आहे. फक्त एक एक धाव आणि स्ट्राईक रोटेट केले आहेत. प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी दिली जाते. यावेळेस लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतो. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल. झेल स्वीकारली जाईल का? यस नक्कीच. आणि अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज जे आले होते ते देखील बाद झालेत. मयूर याची विकेट आली ना त्यानंतर आपण पाहिलं असेल प्रत्येक फलंदाज होप सोडून दिले होते. यावेळेस फुलटॉस चेंडू एका हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत जरूर, तर थोडे दूरवर होते क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार आलाय. एका हाताने आपण पाहतोय 100 शॉट पाहायला मिळाला. एक हात सुटला होता जरूर. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये एक हात कशा प्रकारे सुटला. तर पॉवरफुल शॉट होते. चौकार आलाय. पाहूयात पुन्हा एकदा. गोलंदाज निखिल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा शॉट सिलेक्शन होता. अगदी आपण पाहिलं चेंडू खेळून नक्कीच काढलाय. धाव नसणार आहे कोणती. दोन्ही चेंडूंचा केस शेष असेल. खेळ इथून आपण पाहणार आहोत. विजयाकरिता सज्ज झाला येणार बोर्डपाडा संघ. 1 साइड मॅच. चला तर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. गावदेवी विपक्ष विजयी संघ. अर्थातच येणार बोर्डपाडाच असणार आहे. तरी पारिवली संघाचे कर्णधार आपण यायचंय नाणेफेकीकरिता. लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. हा चेंडू अगदी आपण पाहिलं लेग स्टिपला सोडून चेंडू जाणारा दिशाहीन चेंडू. आपण तर धाव देखील स्कोरबोर्ड मध्ये पाहायला मिळेल. पण आपण धावसंख्या पाहिली ना तर फक्त आणि फक्त 25 धावा आहेत. खूप मागे राहिलाय संघ साईगाव. हा उडवलाय देखील नक्कीच. मात्र आपण पाहिलं असेल सामना समाप्त होतोय या ठिकाणी आणि विजय संपादन केलं येणार बोरपाडा संघाने. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आपण पाहणार आहोत. युकांत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. चला येणार बोरपाडा संघ आपला कर्णधार आपण देखील यायचं आणि पाटिवली संघाचे कर्णधार. भाई तुम्हारे लिस्ट में युकांत का रन कितना है?
नाणेफेकीकरिता यायचं आहे. चला युकांत मॅन ऑफ द मॅच मानकरी. चला युकांत आपण या प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण युकांतला दिवत. चांगला खेळ पाहायला मिळाला आणि युकांतला आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. या चला युकांत लगेचच. आणि टॉस साठी देखील या पारिवली टीमचे कॅप्टन आणि बोरपाडा टीमचे कॅप्टन. पारिवलीचे तर आले तिकडे, बोरपाड्याचे देखील येते. युकांतला आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. आणि हे पारितोषिक देण्याकरिता ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफीज लाभली गेली त्याचे सुपुत्र यश राऊत इथे उपस्थित आहेत. आणि यश दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते युकांतला हे प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. चला त्याच्यानंतर आपण नाणेफेक देखील करणार आहोत. आई गावदेवी पारिवली विपक्ष येणार बोरपाडा ब या संघामध्ये नाणेफेक आपण करणार आहोत. त्या ठिकाणी टॉसबॉक्समध्ये सज्ज आहेत माझे साथी समालोचक मनीष पाटील. चला करूयात आपण टॉस. मोस्ट वेलकम पुन्हा एकदा स्वर्गीय जानूदाजी पाटील यांच्या स्मरणार्थ आपण हा टॉस बॉक्स पाहतोय. आणि टॉस बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. नाण्याच्या दोन बाजू माऊली चषक आणि दुसऱ्या बाजूने कैलास पाटील फार्म टीम. चला टॉस करूयात आपण. माऊली चषक असा कॉल आहे आणि माऊली चषक 2026 पाहायला मिळाला. टॉस जिंकला टीम बोरपाड्याने. मी मान्यवरांना